मी टीव्हीवर एक जाहिरात बघत होते अशोकरावजी. त्या जाहिरातीचं असं काहीतरी लोकनाट्यातलं गाण्यासारखं ढोल बिल वाजत होते, काँग्रेसचा नंबर पहिला वगैरे असं काहीतरी. मी विचार केला कशात पहिला काँग्रेस, महाराष्ट्राची सत्ता आपल्याकडे नसेल तर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी केलेल्या दिल्लीच्या विकासातली हौदातली जे विकास आहे तो तुमच्या घरापर्यंत यायला पाहिजे. त्याला मध्ये पाईपलाईन लागणार. ही पाईपलाईन म्हणजे महाराष्ट्र सरकार आहे. मी बाबांचा वारसा जपण्यासाठी रोज संघर्ष यात्रा करत असून अनेक सभा करत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात किमतीची वस्तू होती ती म्हणजे माझे बाबा. मी त्यांना कमवून गमवलं असे भावनिक उद्गार काढताच उपस्थित जनसागराच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडेंनी स्वतःसाठी काही केलं नाही, त्यांनी फक्त जनसंपदा कमवली. तुम्ही आज इथं इतक्या जनसंख्येनं आलात, हीच त्यांची जनसंपत्ती आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर सर्वसामान्य जनता माझ्यामध्ये गोपीनाथ मुंडेंना पाहतीये. त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करून जनसामान्यात मिसळती आहे. आघाडीसारख्या भ्रष्ट सरकारनं सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवलंय. या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. यासाठी मतदारसंघातील उमेदवार अशोक भांगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करणं गरजेचं आहे.